नमस्कार, मी शीतल पटवर्धन. शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत. सध्या बाजारामध्ये लाल चटूक आणि मनाला भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीज मिळत आहेत. त्यामुळे आज आपण त्याच्यापासून बनवतो आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक. चला तर मग. आता इथे स्ट्रॉबेरीज आपल्याला दिसत आहेत, त्या मी पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी व्हिनेगर घातलं आहे. व्हिनेगर घालायचं कारण स्ट्रॉबेरीला खूप धूळ बसलेली असते आणि ती पटकन निघत नाही, कारण त्याला असं स्ट्रॉबेरीवर बारीक बारीक हे असतं म्हणून. तर ती जाण्यासाठी म्हणून मी ते घालून ठेवलेलं आहे. 15-20 मिनटं झालेली आहेत आणि आता ते मी जरा स्वच्छ धुवून घेते एकदा. स्ट्रॉबेरीज एकदा मी धुवून घेतल्या स्वच्छ, पण तरीसुद्धा अजून मला त्या स्वच्छ वाटत नाही आहेत. म्हणून मग परत मी त्या हलवून हलवून धुवून आणि नवीन पाण्यामध्ये घालून थोडा वेळ ठेवून देणार आहे. स्ट्रॉबेरीज आपल्या आता चांगल्या स्वच्छ झाल्या आहेत आणि त्यातल्या मी 5 स्ट्रॉबेरीज घेऊन त्याचे तुकडे करून घेते. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही थोड्याशा स्ट्रॉबेरी जास्ती घेऊ शकता, पण त्या थोड्या ना आंबट असतात, त्यामुळे जरा एवढ्याच घेतल्या तरी तुम्ही चालतील. ह्याची पानं जी होती ती मी काढून घेतलेली आहेत. आता ह्या स्ट्रॉबेरीजचे तुकडे आणि साखर त्याच्याबरोबर आपण घालतो आहे आणि ते छान छान क्रश करून घेतो आहे. आता ह्याची पेस्ट आपण बनवायची. पेस्ट गुळगुळीत व्हायला पाहिजे, तर त्या दृष्टीने आपण त्या ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून ती पेस्ट करून घेऊयात त्याची. आता हे जे साखरेचं प्रमाण मी 4 ते 5 चमचे सांगितलं आहे, तर ते तुम्हाला जर जास्ती हवं असलं तर तुम्ही घालू शकता. पेस्ट स्मूथ होण्यासाठी आपण जशी साखर घातली त्याच प्रकारे आपण दूध पण घालतो आहे, म्हणजे मग ती अगदी गुळगुळीत छान तयार होईल. इथे आपण आता मिक्सरवरनं काढून घेतलेली तुम्हाला पेस्ट दिसते. किती छान रंग आला आहे बघा बरं, आणि दाटपणा पण खूप सुंदर आला आहे. आता आणखीन दाट होण्यासाठी हा मिल्कशेक आपण त्याच्यामध्ये आता स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम घालणार आहोत. आयदर स्ट्रॉबेरी घाला किंवा व्हॅनिला घातलं तरी चालेल. आज माझ्याकडे व्हॅनिला आहे म्हणून मी व्हॅनिलाचे आईस्क्रीम घालणार आहे. आता हे व्हॅनिलाचं आईस्क्रीम 2 स्कूप घालायचे आपल्याला. 1 स्कूप आपला घालून झाला. आता दुसरा स्कूप घालूया आणि ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध घालतो आहे. दूध घालून झाल्यानंतर हे सर्व आपण मिक्सरवरनं काढून घेणार आहोत, म्हणजे मग आपला मिल्कशेक तयार होईल. हे सर्व घेतलेलं प्रमाण 1 ग्लाससाठीचं आहे. आपला मिल्कशेक बनवून झालेला आहे. आता ते मी ग्लासमध्ये ओतून दाखवते. बघा बरं किती छान घट्टसर झाला आहे की नाही, आणि रंगसुद्धा त्याचा माफक असा गुलाबी आला आहे, म्हणजे खूप डार्क गुलाबी पण नाही आलेला. खूप म्हणजे गोड दिसतो आहे, तर रंग जसा बेबी पिंक आपण म्हणतो तसा दिसतो आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. हा मिल्कशेक तुम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटू छान रेसिपीसह. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.